शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या सोशल मीडियावरती काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार मात्र ह्याच कमेंट देतात की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं काय झालं. 9वा हप्ता थकीत आहे, 10वा हप्ता थकीत आहे. बऱ्याचदा वितरणाची संभावना व्यक्त करण्यात आल्या होत्या विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून, जे कायमस्वरूपी नमो शेतकरी आणि इतरही गव्हर्नमेंट योजनांच्या माहिती देत असतात. लाईक प्रभुदेवा JR सर नंबर 1 चॅनल आणि इतरही जे विशिष्ट चॅनल आहे. आता आपण यांना टार्गेटवर धरणार नाही की नेमक्या यांनी माहिती दिलेली होती ती चुकीची होती की काय ती, मात्र त्यांचा काहीच गुन्हा नाही. खरं तर प्रभुदेवा सर हे एकमेव असं चॅनल आहे यूट्यूबवरती, ऑल ओव्हर यूट्यूबवरती शेती संदर्भातील ॲग्रिकल्चर फील्डमधलं की ते शेतकऱ्यांना कायमस्वरूपी 101% रिअल आणि सत्य माहिती देते. परंतु नमो शेतकरीचा हप्ते कुठे रखडले याचं काय कारण आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती इथे जाणून घेणार आणि ते कारण देखील जाणून घेणार आणि त्याचे उत्तर देखील मी तुम्हाला इथे देणार आहे. आणि जे काही वारंवार तुमचे प्रश्न असतात की नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यांचं काय झालं याचं देखील उत्तर तुम्हाला अगदी योग्यरित्या इथे भेटणार. विचार केला असता नमो शेतकरीचे हप्ते रखडून अद्याप आता 3 महिन्यापेक्षा पण जास्तीचा कालावधी याला पूर्ण इथे झालेला आहे. 8वा हप्ता, त्याच्या बाद 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हा थकीतच इथे आहे. अद्याप 4,000 रुपये सरकारकडे या हप्त्यांचे थकीत आहे. याचं एकमेव आणि मुख्य कारण हेच आहे की सध्या कर्जमाफी प्रक्रिया खूप जोमात सुरू आहे आणि कर्जमाफीच्या कार्यकाळामध्ये काही ना काही सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकडे दुर्लक्ष करते असं देखील इथे दिसून येत आहे. याचं एकमेव दुसरं कारण हे देखील आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, कारण की जे नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी राखीव असलेला निधी राहत होता तो मात्र लाडक्या बहीण योजनेसाठी हे शासन याला इथे इन्व्हेस्टला तिथे करू लागले. मग शासनाकडे जे आहे की शिल्लकचा कोणताही निधी इथे शिल्लक राहिलेला नाही. मग याला आता उपाय काय असणार आहे काय नाही हे थोडक्यात तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तत्पूर्वी सांगू शकतो की हा व्हिडिओ कमीत कमी तुमच्या एका जणाच्या माध्यमातून किमान तरी 10 तरी शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, शेअर झालाच पाहिजे. याचं काय करणार आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, कारण की आजपर्यंत आपण आपल्या कोणत्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेअर करा कधीच म्हटलं नाही, परंतु हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. याचं देखील कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. आता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये थोडं वेगळं आपण बोलणार आहे, सरकारला एक्सपोज आपण इथे करणार आहे. सरळ सरळ खरं तर यांनी सत्तेत येण्यासाठी ज्या नाही त्या योजनांचा पाऊस शेतकऱ्यांवरती पडला, महिलांवरती पडला. लाडकी बहीण योजना यांनी तेलंगणाच्या धर्तीवरती बघून आपल्या राज्यात देखील सुरुवात केली. नमो शेतकरी योजना तर पहिलीच होती, परंतु विविध योजनांचा लाभ यांनी सरकारला सत्तेत आणण्यासाठी इथे केला आणि आता सरकार सत्तेत आल्याच्या नंतर हे सर्व आश्वासनं सर्व योजना इथे विसरून गेला. सध्या कर्जमाफीची खूप मोठी धामधूम चालू आहे आणि खरं तर बऱ्याच काही न्यूज रिपोर्टच्या माध्यमातून ABP माझा TV9 आणि इतर बरे मोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून समोर आलं आहे की कर्जमाफी फसवी निघली. का फसवी निघली? कारण की कर्जमाफी 2 लाखापर्यंत घोषित केली होती, परंतु शेतकऱ्यांचं कर्ज, ज्यांचं कर्ज सपोज एक्झाम्पल 1,70,000, 1,80,000, 1,90,000 असेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीची यादीत जे नाव लागले ते यादीच्या नावावरती त्यांचं फक्त 70-80,000 रुपयातच माफीचं नाव तिथे येऊ लागले. म्हणजे सरळ सरळ कर्जमाफीचा देखील फ्रॉड इथे झाला आहे. आता ते शेतकरी बांधवांनी मागेल एक घोषवाक्य नक्कीच दिलं होतं, मुख्यमंत्र्यांना आवर्जून ते घोषवाक्य त्यांनी क्रिएट केलं होतं, लबाड लांडकं ढोंग करतं कर्जमाफीचं सोंग करतंय. नक्कीच मित्रांनो हे रिअलिटी आहे. त्याच पद्धतीने काही नमो शेतकरी योजनेसंदर्भात देखील यांनी केलं. याच्यासाठी शेतकऱ्यांना आता एक मेसेज मी माझ्या थ्रू देऊ शकतो. ज्या पद्धतीने कर्जमाफीसाठी आंदोलन झाले होते, कर्जमाफी योजना घोषित करण्यासाठी, कर्जमाफी मिळण्यासाठी, आता त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते थकीत आहे आणि हे मिळावं म्हणून हे कधी मिळेल याचा प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी जे आहे की लाखो शेतकऱ्यांनी प्रत्येक त्या जिल्ह्यातून आता एकत्रित यायलाच पाहिजेत आणि एकत्रित येऊन यांच्या विरोधात मोठा मोर्चा छाडायला पाहिजे, तरच हे नमो शेतकरी योजनेचा काहीतरी तोडगा काढतील. नाहीतर ही योजना अशीच गंज खात अशीच बंद पडून जाणार आहे. मित्रांनो मी मागील बऱ्याच दिवसापासून बघू लागलो सोशल मीडियावरती बरेच काही न्यूज चॅनल्स आहेत ते चुकीच्या फेक माहिती देत असतात. आपण त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. आज उद्या परवा तारीख पे तारीख ते देत असतात, ते त्यांचा विषय झाला, ते त्यांचा सर्व काही झालं. परंतु रिअलिटी रिअल सत्य नमो शेतकरीचं हेच आहे की नमो शेतकरी ही योजना आता बंद पडण्याच्या मार्गावरती आहे, असंही मला काही हरकत नाही. जर कधी योजना चालू ठेवायची असेल तर मग मात्र शेतकऱ्यांना परत एकदा कर्जमाफीच्या आंदोलनासारखं एकजूट ह्या देखील आंदोलनात दाखवावे लागेल. आता बरेच काही लोक ट्रोलिंग करेल की तू कोण आहे काय, मी तर कोणीच नाही, फक्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या, मागील की बऱ्याच दिवसापासून त्या भावनांचा आदर करत एक सोल्युशन इथे सांगितलं, एक उत्तर इथे सांगितलं. बाकी तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्कीच नोंदवू शकता आणि पुढील अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की येत्या काळातील आपण विविध विषयावरती व्हिडिओ घेऊन येत असतो. धन्यवाद.